नाही, आरंभ नाही, आकार नाही, रंगही नाही. नुकसे नुसते नजरेत काही, एकातून दुसरे अगणित होई. अशा काळाचा असा शोध हा, कालौद्याचा आज शोध हा, कालौद्याचा आज शोध हा. शोध 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 शोध. तुमचा कोणावर संशय? संशय काय, खात्री आहे माझी. म्हणजे 1 वर्षापूर्वी आमच्या समोर मिस्टर आणि मिसेस बराणे राहायला आलेत. तू आधी शांत हो बघू. तू शांत हो. इथे कोणी नाहीये. विवेक अरे इथे कोणी नाहीये. तुमच्यापैकी कोणीतरी येऊ शकाल का इकडे प्लीज? काय झालंय? ते मी अमर सरांना सांगितलंय. प्लीज त्यांना सांगा ना. अगं संचितला तो हॉस्टेलवर का नाही ठेवत? त्या फुल्या मी धुवून टाकल्या आणि त्यानंतर मी संचितला तिच्या पुढे येऊ देत नव्हते. संचित आहे का? अनु, संचितसाठी गाजरचा हलवा आणलाय. अगं मी स्वतः बनवलाय त्याच्यासाठी. कुठे आहे संचित? संचित ना रूम मध्ये अभ्यास करतोय. द्या मी देते त्या. काय अभ्यास करतो काय? अगं दे ना त्याला. बोलो बोलो. अहो मी सांगितलं ना, मी देईन ना त्याला. अगं त्याने एवढ्या प्रेमाने बनवून आणलाय तर दे ना त्याला. जा बोलो. अहो संचित संचित. काय बाबा? विमला काकूने तुझ्यासाठी गाजरचा हलवा आणलाय. घे बघू. मी नाही खाणार, त्या चेटकी नाही. संचित काय म्हणालास? अहो कशाला मारताय त्याला? बरोबर बोलतोय तो. कशाला मारतो म्हणजेस? हे सगळं तू त्याच्या डोक्यात भरवलंस ना? मी भरवून ठेवल्या. एक तर त्यांना मूल नाही. शट अप. काहीतरी मूर्खासारखं बडबडू नकोस. आणि असल्या गोष्टींवर माझा अजिबात विश्वास नाही. नाही ना विश्वास तुमचा? मग हे बघा. त्यानंतर सगळंच बदललं. विमलाताई पुन्हा आल्या नाहीत. मी संचितला पाठवलं नाही. विवेक मात्र जातच राहिला. शेवटी मी त्याला धमकी दिली तेव्हा त्याचं बराण्यांकडे जाणं बंद झालं. त्यानंतर लिंब यायला लागली. टॉमी आक्रोश करायला लागला. आणि आता बाहुल्या. हे सगळं खूप भयानक आहे. तुम्ही आधी विवेकला एखाद्या चांगल्या स्पेशालिस्टला दाखवा. हो, पण त्याआधी मी तुम्हाला काही वस्तू दाखवते. या. हाय. हाय. तुझं नाव काय? संचित.
संचित. तुला काय आवडतं? जादू. बरं संचित, मला सांग, तू कुठल्या वर्गात जातोस? चौथीला. चौथीला. हे सगळं काय आहे? मला मास्टरजी शिकवतात. मास्तरजी? या हे बघा, ही बाहुली. आणि ही लिंबू. हे लिंबू. या इन्स्पेक्टर रोहित. ओके, बाय. बाय. टेक केअर. सर. इन्व्हेस्टिगेशन झाले? या सर. लेट्स गो. या. सर, हे कारखानीस आमचे पार्टनर विवेक यांच्याबरोबरच कंपनी चालवतो. नमस्कार नमस्कार. मॅडम. कशी काय तब्येत आता विवेकची? ठीक आहे. डॉक्टर जोशी येणार आहेत. मुंबईवर? हो मॅडम आम्ही निघू? हो. थँक्यू सर. या. थँक्यू. चला कारखानीस. हॅलो, इन्स्पेक्टर अमर विश्वास बोलतोय. हां बोला डॉक्टर. काय विवेक वेलणकरांचा मृत्यू झालाय? ओह नो. तुम्ही एक काम करा डॉक्टर, बॉडी समजा कोणी न्यायला आलं तर ती देऊ नका. मी रोहितला तिथे पाठवतोय. हो, इन्स्पेक्टर रोहित. या. रोहित, नीता. अनुराधा वेलणकरांच्या मिस्टरांचा विवेक वेलणकरांचा मृत्यू झाला आहे. हो नो. त्यांची बॉडी सरकारी हॉस्पिटलमध्ये आहे. तू एक काम कर रोहित, तू त्यांच्या घरी जा आणि तिथली परिस्थिती बघ. नीता तूही जा. सर. अनुराधाताई, मी नीता, इन्स्पेक्टर नीता दळवी. म्हटलं होतं तसंच झालं ना शेवटी. हे बघा, जे झालं ते अनपेक्षित व दुर्दैवी होतं. मी तुमचं सांत्वन कसं करू? माझं सांत्वन कोण करणार? त्या बाईने माझ्या संसाराचं वाटोळं करून टाकलंय. तुमचा कायदा चेटूक मानत नाही. आता जाऊन सांगा त्या बाईला, मला आणि माझ्या मुलाला दोघांनाही संपवा आता. आवरा. इन्स्पेक्टर,
माझं एक काम कराल? बोला ना मॅडम. माझ्या मुलाला त्याचे बाबा हयात नाही ते सांगायचं धैर्य नाहीये. प्लीज प्लीज त्याला सांगाल का? प्लीज. संचित बेटा, काय झालं? असा झोपला कायस? बरं नाही वाटत का? नाही, ठीक आहे. बाबांचा विचार करत होतो. बाबांचा विचार? काका, तुम्हाला जादूची पॉवर कमी करता येईल? नाही बेटा, मला जादूच येत नाही. तुला जादू येते? हो तर, पण लक्षात ठेवा, कधी कधी जादूची पॉवर जास्त होते. मला वाटतं माझी जादूची पॉवर बाबांना फार लागली. म्हणजे संचित? त्या विमला काकू आहेत ना, त्या मला हॉस्टेलला ठेवायचं म्हणत होते. त्यांना पळून लावण्यासाठी मी जादू शिकलो. पळून जाण्यासाठी जादू? ती कशी काय? माझ्या मास्टरने सांगितलं ती चिटकीण आहे, तिला बाहेर घालायला जादू शिकली हवी. काय जादू शिकवली तुझ्या मास्तरांनी? त्यात काय, ती घरी आली की हातावर 5 फुल्या मारायची आणि ती गेली की आईला दाखवायच्या. आणि त्यात काय, ती जादू केली ती पुन्हा आलीच नाही, पण आई बाबा भांडायला लागायचे. मग मास्टरांनी अजून पॉवरफुल जादू शिकवली. ते म्हणाले पहिले टॉमीवर जादू कर, नंतर बाबांवर. मास्टरांनी मला लिंबू आणि कुंकू दिलं. ते सकाळी गेटकाय टाकायचं आणि टॉमीच्या डोळ्यात एक गोळी बस की टॉमी रडायला लागायचा. मला ते आवडायचं नाही, पण जादू शिकायला ते करायलाच हवं असे मास्टर म्हणाले. काका, तुम्ही आईला नाही सांगणार ना? नाही, कारण मला जादू शिकायची आहे. तू शिकवणार ना मला जादू? काका, त्या विमला काकू बाबाही मला हॉस्टेलला ठेवायचं म्हणत होते. मग राग यायचा आणि मग मी जादू करायचं. कशी करायचा जादू? त्यात काय, मास्टरजींनी मला एक बाहुली आणि एक गोळी दिली. बाहुली बाहेर टाकायची आणि एक गोळी चहात टाकायची की झालं. हे बघ संचित, हे कोणालाही सांगू नको. आता मला एक सांग, तुझ्या मास्तरजीचं नाव काय? ओके, टेक केअर. मॅडम, एक रिक्वेस्ट आहे. तुम्ही तासाभरात पोलीस स्टेशनमध्ये या. गुन्हेगार मिळालेला आहे, आपल्याला त्याला शिक्षा द्यायची. म्हणजे तुम्हाला पटलं ना तुम्हाला? विमलाबाईच आहेत याच्या मागे. तुम्ही फक्त या. नीता, लेट्स गो.
ग्रेट. अतिशय हुशारीने कारस्थान रचलं गेलं आणि हा गुन्हा झाला. अ केस ऑफ परफेक्ट मर्डर. अनुराधा मॅडम, डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार आणि संचितच्या सांगण्यानुसार संचितला एक वेगळ्याच प्रकारची जादू शिकवण्यात आली होती. त्या तुमच्याकडे येणाऱ्या विमलाबाईंना पळवून लावायची. तो स्वतःच हातावर फुल्या मारून घ्यायचा. झालंच तर तुमच्या कुत्र्याला काही गोळ्या खाऊ घालायचा, लिंबू टाकायचा. आणि या सगळ्या प्रकाराला घाबरून त्या विमलाबाई येईनाशा झाल्या, निघून गेल्या. आणि नंतर मग ही जादू संचितच्या वडिलांवर करण्यात आली, म्हणजेच विवेकवर करण्यात आली. संचितला एका विशिष्ट प्रकारच्या गोळ्या देण्यात येत होत्या, रासायनिक विष असलेल्या गोळ्या, ज्या विवेकला दिल्या गेल्या. या गोळ्यांचं वैशिष्ट्य असं की या गोळ्या घेतल्यानंतर हळूहळू त्यातलं विष अंगात भिनायला लागतं. मग डोकं दुखणं, पोट दुखणं, कातडी पिवळी पडणं अशी लक्षणं दिसायला लागतात. विचित्र भासही होऊ लागतात. असे भास आम्ही बघितले. त्या दिवशी आम्ही तुमच्या घरी आलेलो असताना तुमच्या मिस्टरांना होत होते, राईट रोहित? सो या सगळ्या प्रकारामध्ये तुमच्या मिस्टरांचा, विवेकचा मृत्यू झाला. बरं, ही सगळी रोगाची लक्षणं असल्यामुळे त्याचं निदानही कोणाला करता येत नव्हतं. आणि संचितला, तुमच्या मुलाला ही जादू कोणी शिकवली माहिती? मिस्टर कारखानीस यांनी. आता तुम्ही बोलताय मिस्टर कारखानीस का आम्ही तुम्हाला बोलतो करू? बराने आल्यापासून विवेकचं आमच्या बिझनेसमधलं लक्ष उडालं होतं. तो सारख्या पार्टनरशिपच्या गोष्टी करू लागला त्यांच्याबरोबर. आणि तसं झालं असतं तर मी संपलो असतो. म्हणून मी यांच्या मनातून उतरवण्यासाठी त्यांना विमल काकू चेटकीन असल्याचं संचितला सांगितलं. संचितमार्फत ते अनुराधा मॅडमपर्यंत पोहोचवलं. माझं काम संपलं. पण विवेकनं बराणेंना सोडलं नाही. तसा मी भडकलो. मग मी सरळ विवेकवरच घाला घातला. संचितकडून मी विवेकच्या चहामध्ये विषाच्या गोळ्यात देत राहिलो. डॉक्टरांना निदान न होता विवेक मिळाला असता तर मी सुटलो असतो. बघितलं अनुराधा मॅडम, अंधश्रद्धेकडे डोळसपणे बघितलं असतं तर आज ही वेळ आली नसती. विमलाबाईंची माफी मागा आणि तुमच्या मुलाला नीट सांभाळा. रोहित, यांना आत टाक. अंधश्रद्धेला बळी पडू नका. घटनांकडे डोळसपणे पहा. असं कसं म्हणतात? घराण्याच्या रीतीप्रमाणे बळी जाण्याची पद्धत आहे. पोलीस स्टेशनमध्ये अजून असू शकतो. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू. एकात दुसरे अगणित